हॅलो एव्हरीवन. सो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमची भंडारदरा ट्रिप. आम्ही ही ट्रिप सुरुवात केली होती मुंबईपासून. सो मुंबईपासून आम्ही तुम्हाला एक सिनिक व्ह्यूचा रस्ता सांगणार आहे. सो हे तुम्हाला दिसते ट्रॉपिकल रिट्रीट. सो ह्याच्या पुढे तुम्हाला हायवे न पकडता हे ट्रॉपिकल रिट्रीटसाठी राईट टर्न घ्यायचं आहे आणि तुम्हाला पोहोचायचे भावली डॅमवरती. सो लोकेशनमध्ये मुंबईवरून भावली वॉटरफॉल हे तुम्हाला आधी टाकायचं आहे आणि भावली डॅमवरून भंडारदरा असं तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की आपण पोहोचले मुंबईवरून भावली डॅमवरती आणि भावली डॅमवरून भंडारदरामध्ये पोहोचण्यासाठी हा तुम्हाला एक सिनिक व्ह्यू लागणार आहे. इथे तुम्ही थोड्या वेळ गाडी थांबवून टाइमपास करू शकता. इथे खूप छान फॉग होता आणि इथलं वातावरण खूपच अमेझिंग आहे. सो इथे तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्ससोबत थांबू शकता आणि टाइम स्पेंड करू शकता. त्यानंतर तुम्हाला मी इथे एक मॅप शेअर केलेला आहे. सो हा पूर्ण मॅप हे जे राऊंड दिसते ते तुम्ही इथे पूर्ण फिरू शकता. त्यानंतर हे जे सिनिक व्ह्यू तुम्हाला दिसते ते आहे भंडारदरामध्ये एक गाव आहे शेंडी नावाचं. तिथे तुम्ही कोणालाही विचारलं की आम्हाला डॅमवरती जायचं आहे सो ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही तिथे फोटोज क्लिक करू शकता. त्यानंतर हे आपण बघतोय व्हिडिओमध्ये हे आहे स्पिलवे. स्पिलवेच्या मागेच ती जी प्लेस होती जिथे आम्ही फोटोज काढले होते. त्यानंतर राहण्यासाठी आम्ही सॅटर्डेला गेलो होतो आणि आम्ही काही राहण्याचा प्लॅन वगैरे केला नव्हता. सो हॉटेल वगैरे काही बुकिंग नव्हतं. आयत्या वेळेस आम्हाला ते भेटलं. त्याचा नंबर आणि सगळे इन्फॉर्मेशन मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत होतं मागे की आम्ही रंदा फॉलमध्ये गेलो होतो. तिथे फार क्राऊडेड प्लेसेस जर तुम्ही अवॉइड करू शकता तर यू कॅन डू दॅट. त्यानंतर भंडारदरावरून आम्ही मुंबईला रिटर्न येताना आम्हाला असा एक सिनिक व्ह्यू भेटला होता ज्याची व्हिडिओ मी पुढे सुद्धा टाकलेली आहे. सो तुम्ही तिथे थोड्या वेळ थांबून टाइम स्पेंड करू शकता. असे भंडारदरामध्ये खूप छोटे छोटे स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही थांबू शकता, फोटोज वगैरे क्लिक करू शकता, छान टाइम स्पेंड करू शकता. या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता आम्ही पॉन्चो घातलेला आहे. हा आम्ही 100 रुपीजला शेंडी या गावामधून विकत घेतला होता. सो तुम्ही हे नक्की कॅरी करा. त्याने तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरू शकता बिकॉज आपल्याला गाडीमधून ट्रॅव्हल पण करायचं असतं. सो बेटर यू कॅरी दॅट पॉन्चो. जेवणाचे ऑप्शन्स खूप कमी आहेत. सो तिथे आम्ही संस्कृती नावाचं घरगुती खानावर शोधली होती आणि तिथे खूप अमेझिंग व्हेज आणि नॉनव्हेज फूड